नमस्कार मित्रांनो, राजहंस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहोत आणि तो विषय आहे पहिला अटेम्प्ट. पहिला अटेम्प्ट का महत्त्वाचा आहे? मित्रांनो, काही ॲस्पिरंटशी आणि काही मित्रांशी पण बोलल्यानंतर हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे आणि यावर व्हिडिओ रेकॉर्ड केलाच पाहिजे असं माझं मत झालं आणि मी हा व्हिडिओ रेकॉर्ड बनवायला घेतला मित्रांनो. कारण सध्या मार्केटमध्ये किंवा पुण्यातील पेठामध्ये किंवा जिथे यू पी एस सीचं किंवा एम पी एस सीचं स्पर्धा परीक्षेचं वातावरण आहे, तिथे बऱ्याचदा फॉर्म सुटला म्हणून परीक्षा देणे, फी भरली, फॉर्म भरला म्हणून परीक्षा देणे आणि अभ्यास केला आहे की नाही, आपल्याला त्या एक्झामबद्दल किती माहिती आहे, सिलेबस आपला किती कवर झाला आहे, आपले सब्जेक्ट्स किती कवर झाले आहे, आपल्या नोट्स रेडी आहेत की नाही, आपले रिव्हिजन रेडी केलेली आहे की नाही, आपण टेस्ट किती दिल्या आहेत, आपला स्कोअर किती येत होता, ह्या कसल्याही गोष्टीचा विचार न करता कोणीतरी सांगितलं की फॉर्म भर आणि फॉर्म भरला, एक्झाम दिली, रिझल्ट तुम्हाला माहिती होतं काय येणार आहे, फेल. ठीक आहे. आणि ह्याच व्ही एस सायकलमधनं कंटिन्युअस ॲस्पिरंट्स जात आहेत आणि त्यामुळे या मुद्द्यावर मला व्हिडिओ रेकॉर्ड करणं गरजेचं वाटलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्या अटेम्प्टचा कसलाच सिरियसनेस न येता पहिला अटेम्प्ट टेकन फॉर ग्रांटेड घेऊन बरेच जण सरसकट परीक्षा देत सुटले आहेत आणि त्याचा परिपाक त्यांचा रिझल्ट नापास हाच येत आहे. आणि त्याचं पुढे जाऊन तुम्हाला फ्रस्ट्रेशन क्रिएट होणार आहे आणि ते होऊ नये म्हणून आणि एक धोक्याची घंटा आणि एक अलर्ट देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे थोडं लक्ष देऊन ऐका आणि तुमचा पहिला अटेम्प्ट असेल तर खरंच खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. तर चालू करूयात. तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो इथे, तो म्हणजे तुम्ही जेव्हा एंट्री करताना कुठल्याही ठिकाणी एम पी सी असो, यू पी एस सी असो किंवा इन जनरल कुठल्याही नवीन ठिकाणी जेव्हा एंट्री करता, की जशी एम पी सी यू पी एस सीमध्ये आली तर इनिशियल फेजला तुम्हाला फिअर वाटणार आहे, तुम्हाला एन्झायटी येणार आहे, तुम्हाला इन्सिक्युरिटी वाटणार आहे. ठीक आहे. नथिंग न्यू. म्हणजे की फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण नवीन कुठे पाहुण्यांच्या घरी जरी गेलो तर आपल्याला थोडं कम्फर्टेबल होईपर्यंत ते माणसांचे स्वभाव कसे आहेत, पाहुणे कसे आहेत, बोलणार कसे आहेत किंवा घरच्यांचं प्रेशर, या बऱ्याचशा गोष्टीची थोडं फिअर असतं. तसंच इन जनरल आपण कुठेही जरी गेलो तरी नवीन ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी फेस कराव्याच लागतात. दॅट इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये अजिबात काहीतरी तुमच्यासोबत काहीतरी जगाच्या आकृतीत होतं आहे आणि माझ्यासोबतच कसं काय असं होतं आणि मी काहीतरी वेगळं आहे, मी काहीतरी वेगळी आहे म्हणून मला ह्या गोष्टींची फिअर वाटते, एन्झायटी, असं काही डोक्यात आणायचं नाही. इट्स कम्प्लिटली नॉर्मल आणि नॅचरल. तुम्हाला जे वाटते ते सगळ्या दुनियाला वाटते, ते सगळ्या ॲस्पिरंट्सला वाटते. प्रत्येकाची कंडिशन अशीच होती जेव्हा ते पहिल्यांदा अभ्यास करायला आले, घर सोडून पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी शिफ्ट झाले, अभ्यास चालू केला. हे नवीन वातावरण, इथली गर्दी, इथली कॉम्पिटिशन पाहून तो फिअर, एन्झायटी, इन्सिक्युरिटी वाटणं साहजिक आहे. दॅट इज कम्प्लिटली नॉर्मल आणि कम्प्लिटली नॅचरल. ठीक आहे. हा झाला एक भाग कल्चरचा. तुम्ही आल्यानंतर एंट्री केल्यानंतर कल्चर थोडं कम्फर्टेबली तुम्हाला सांगतो. एंट्री केल्यानंतर इथे पहिलं झालं कल्चर. हे तुम्ही एक्सपिरियन्स केलं, तुम्हाला फिअर आली, तुम्हाला एन्झायटी आली, इन्सिक्युरिटी वाटली. आता इथपर्यंत ओके होतं, हे नॅचरल होतं, हे नॉर्मल होतं. ठीक आहे. गॉट इट. दुसरा मुद्दा आहे, आता एंट्री केल्यानंतर तुमच्या प्रिपरेशन सोबत खूप मोठी गोष्ट होते. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन चालू करायच्या आधी तुमच्यासोबत काही मेजर गोष्टी तुमच्यासोबत व्हायला सुरुवात होतात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पियर प्रेशरमध्ये येऊन तुम्ही कुठला तरी फॉर्म भरता,
कुठली तरी एक्झाम तुम्हाला माहीत पण नसते ती एक्झाम काय आहे, सिलेबस काय आहे, आपली स्टेज काय आहे प्रिपरेशनची. त्यामुळं पेअर प्रेशर म्हणजे की कोणीतरी फ्रेंड सांगतं किंवा फॅमिली. ओके. दुसरं असतं तुमचा सेल्फ डिसिजन, सेल्फ मोटिवेशन फॉर्म भरण्याचं, की आत्ता ह्या वर्षी फक्त एक्सपिरियन्स घेऊयात आणि लेट सी, पाहूयात काय होतं आहे ते. ह्या दोन्ही केसमध्ये मित्रांनो रिझल्ट मी वेगळं सांगायचे गरजेचं नाही आहे. रिझल्ट 100% फेल आणि फेलच असणार आहे तुम्ही. ठीक आहे. हा झाला इथल्या तुम्ही एंट्री केल्यानंतर कल्चरचा एक एक्सपिरियन्स झाला तुमचा. आणि दुसरा एक्सपिरियन्स झाला एंट्री केल्यानंतर, तो म्हणजे इथल्या वातावरणाचे येऊन तुमचे शिकार होणे. शिकार कशी, की तुम्हाला तुमची सुरुवात अपयशाने तुम्ही चालू करता आणि त्यासाठी इथं परफेक्ट पोषक वातावरण आहे. कारण तुमच्या आजूबाजूला तुमचे रूममेट्स, तुमच्या लायब्ररीमधले तुमचे मित्र, तुमच्या आसपास जेवढे नॉन सिरियस कॅन्डिडेट आहेत ते सगळे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी, एक्झाम देण्यासाठी पुश करणार आहेत. आणि तुम्ही जर का तुमच्या काही गोष्टींनी क्लिअर नसाल मित्रांनो, तुमच्या काही गोष्टींनी क्लिअर नसाल इन द सेन्स की तुम्ही जर का नॉन सिरियस कॅन्डिडेट आहात, नॉन सिरियस आहात, की तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनबद्दल थर्ड पर्सन काहीतरी सांगतोय, म्हणजे एक्झाम दे, फॉर्म फिलअप, फॉर्म भर आणि एक्सपिरियन्स घे, आणि तुम्ही स्वतःचा कसल्याही प्रकारचा कॉल न घेता फक्त ऐकत जाता थर्ड पर्सनचा. एक्झाम देता, फॉर्म भरता, परीक्षा, एक्सपिरियन्स घेता, रिझल्ट इथं पण बदलणार नाही मित्रांनो, फेल्युअरच असणार आहे. आणि हे तुम्हाला ॲड होत जाते बरं का मित्रांनो. प्रिपरेशनच्या सुरुवातीच्या काळापासून जे काही रिझल्ट येतात ना, मेंटली तुमच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी ॲड होत जातात फेल्युअरच्या. ठीक आहे. हे झालं नॉन सिरियस जर का तुम्ही जेव्हा असता तेव्हा. पण हेच जेव्हा तुम्ही सिरियसली प्रिपरेशन करत असता आणि सिरियसली तुम्ही स्वतःच्या करिअरबद्दल, स्पर्धा परीक्षेबद्दल विचार करत असता, तेव्हा तुम्ही काय करता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या एक्झामला समजून घेता. ठीक आहे. दुसरं काय करता, की थर्ड पर्सन नाही तर स्वतः जबाबदारी घेऊन डिसाईड करता एक्झाम ॲपियर करायची की नाही करायची. तुमचा डिसिजन असतो तो. ठीक आहे. स्वतः जबाबदारी घेता. आणि तिसरा, तुम्ही स्वतः ठरवता एक्झाम कधी द्यायची, विच एक्झाम. ठीक आहे. तर हे झालं सिरियस आणि नॉन सिरियसमधलं डिफरन्स, नॉन सिरियस ॲस्पिरंट्समधलं डिफरन्स आला. हे इनिशियल स्टेजला तुम्ही ठरवून घ्यायचं तुम्ही नक्की काय आहात, कोण आहात. सिरियसली करत आहात तर ऑब्व्हियसली तुम्ही तुमचा एक प्लॅन घेऊन आलेला आहात तिथे. मोघम येणाऱ्यांचे इकडे हाल आहेत मित्रांनो. मोघम चुकूनही येऊ नका. तिथं गेल्यानंतर मला समजेल, तिथं गेल्यानंतर मला खूप काही कळेल, मला कुणीतरी गुरु भेटेल, कुणीतरी मला गाईड करेल. कुणीही कुणाला गाईड करायला बसलेलं नाही मित्रांनो. तुमची जबाबदारी आहे की तुम्ही इकडे आला आहात. कुणावरही स्वतःची जबाबदारी, स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या करिअरची जबाबदारी टाकायची नाही आहे. मी इकडे आलो आहे तर मला काय करायचं आहे, मला कुठल्या मार्गाने जायचं आहे, तो रस्ता, ती दिशा मला माहिती असायला हवी. आणि तरच मी पुढे वाटचाल चांगल्या पद्धतीने करेन. हे लहान मुलाला पण समजेल. त्यामुळे मी पण तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि हे तुम्हाला बाय डिफॉल्ट माहितीच असायला हवं. गॉट इट. हा मुद्दा क्लिअर आहे. कल्चर तुम्हाला क्लिअर झाला हा मुद्दा. एंट्री केल्यानंतर कल्चर आणि
तुमची शिकार कशी होती, ह्या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या. नेक्स्ट पॉईंट, मेंटली सेटल स्टेज. मेंटली सेटल स्टेज म्हणजे काय असतं? तुमचं गोल तुम्हाला माहिती आहे, तुमचं गोल काही असू द्या, MPSC आहे, UPSC आहे, किंवा कंबाईन किंवा पोलीस भरती, वॉटेवर काही असू द्या मित्रांनो. कुठलेच गोल छोटा नाही आहे. प्रत्येकाच्या दृष्टीने आपापले गोल हे इट्स देअर ड्रीम. ठीक आहे. तुमचं गोल तुम्ही सेट केलं आहे, तर त्या दृष्टीने तुमचं पाऊल टाकणं चालू होतं. मग बेसिक इन्क्वायरी पहिल्या स्टेजला तुमचं काय झालं माहिती, आपण सांगितलं होतं ते की तुम्हाला फिअर आली होती, तुम्हाला एन्झायटी आली होती आणि ब्ला ब्ला गोष्टी झाल्या तुमच्यासोबत. ठीक आहे. त्या गोष्टी तुमच्या हळूहळू कमी होणार आहेत, थोडा पिरियड वाढणार आहे, तुम्हाला आसपासचं वातावरणाचा अंदाज येणार आहे, नक्की कसं अभ्यासिका पार स्टडी रूमपासून स्वतः रूममेटपासून एक ओव्हरऑल स्पर्धा परीक्षेचं मार्केट काय आहे, कल्चर काय आहे, ते एक अंदाज तुम्हाला आला आणि तुम्ही मेंटली सेट झालेला आहात. आता तुमची प्रिपरेशन चालू व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर येतात. म्हणजे ही पुढचा टप्पा आहे, मी तुम्हाला काही वेगळं सांगत नाही. तुमच्या प्रिपरेशनमध्ये एक एक टप्पा कसा येत जाणार आणि तुम्ही त्या स्टेजला काय एक्सपिरियन्स करणार आहात आणि तो तुम्हाला पहिल्या अटेम्प्टच्या दृष्टीने कसा रिलेव्हंट असणार आहेत ह्या गोष्टी, तिथपर्यंत आपण त्या दृष्टीने आपण डिस्कशन करत आहोत. ठीक आहे. यातला तिसरा मुद्दा आहे आता फर्स्ट अटेम्प्ट प्रिपरेशन. ठीक आहे. पहिला मुद्दा आपण डिस्कस केला, तुमची एंट्री, त्यामध्ये तुमची शिकार कशी होती, तुम्हाला पहिल्या अटेम्प्टचा सिरियसनेस कसा येऊ दिला जात नाही मार्केटमधून, मित्रांकडून, नातेवाईकांकडून, स्वतःच्या काही की कसली आयडिया नसताना एक्झाम देण्याच्या ह्या गोष्टी कशा पेअर प्रेशरमुळे आपण एक्सपिरियन्स करतो आणि आपली शिकार होते आणि पहिल्या अटेम्प्टचा सिरियसनेस कसलाच नसताना आपण परीक्षा देतो आणि फेल्युअर आपल्या माथ्यावर लावून घ्यायला सुरुवात करतो. दुसरा मुद्दा आपण मेंटली सेटल होतो आणि आता तिसरा मुद्दा आहे फर्स्ट अटेम्प्ट प्रिपरेशन. तर सिरियस ॲस्पिरंट काय करणार? मी सिरियस ॲस्पिरंट का म्हणतो मित्रांनो, कारण मी जे काही गोष्टी करतो आहे, मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतो आहे, त्या फक्त सिरियस ॲस्पिरंट स्वतःच्या करिअरबद्दल, स्वतःच्या चॉईसबद्दल आणि स्वतःच्या डिसिजनबद्दल आणि हे जे काही MPSC UPSC तुम्ही चालू केलेली आहे त्या गोष्टीला धरून तुम्ही सिरियस असाल तरच मी ह्या गोष्टी तुम्हाला फायदेमंद असणार आहेत. नाहीतर तुम्ही खरंच टाईमपास करू नका. तुमच्यासाठी हा व्हिडिओ देखील एक टाईमपासच होऊन बसेल. तुम्ही सिरियस असाल तरच हा व्हिडिओ पहा. आय रिक्वेस्ट, तुम्ही सिरियस असाल तरच हा व्हिडिओ पहा. ते सिरियस ॲस्पिरंट काय करणार इथं मित्रांनो, सिरियस ॲस्पिरंट सर्वात पहिल्यांदा माझं टार्गेट सेट झालं आहे ना, तर मी त्या टार्गेट, समजा माझं टार्गेट MPSC सेट झालं आहे मित्रांनो, तर मी त्या परीक्षेचा सिलेबस काय ते पाहणार पहिले फर्स्ट. दुसरं पाहणार त्या परीक्षेवरचे प्रिवियस इयर क्वेश्चन, त्या सब्जेक्ट्सवरचे, परीक्षेसाठी जे काही सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट्सवरती प्रत्येक टॉपिकवरील PYQ मी पाहणार. वेळेचा विषय नाही बरं का इथे मित्रांनो. सध्या ह्या खूप गोष्टी व्यवस्थित करणं गरजेचं आहे, त्यामुळे इथं टाईम फ्रेम मी मुद्दामच देत नाही आहे. तुम्ही म्हणाल किती दिवस करायचं आहे, काय करायचं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत कळत नाही की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे प्रत्येक सब्जेक्टसोबत, प्रत्येक टॉपिकसोबत, कुठल्या सब्जेक्टला किती प्रायोरिटी द्यायची आहे, याच्यातून कळणार आहे तुम्हाला कुठल्या सब्जेक्टला किती प्रायोरिटी द्यायची, कुठल्या टॉपिकला किती प्रायोरिटी द्यायची, कुठल्या टॉपिकवर किती मार्क्स आहेत, कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलं, यासाठी तुम्हाला PYQ महत्त्वाचे आहेत. दुसरं तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन पाहिले. तिसरे पाहायचं आहे स्टँडर्ड रेफरन्स बुक्स. प्रत्येक सब्जेक्टसाठी मार्केटमध्ये कुठले स्टँडर्ड बुक्स आहेत हे तुम्ही पाहता. दॅट इज फॉर सिरियस ॲस्पिरंट. सिरियस कंपल्सरी हे करतात मुलांना. यामध्ये कसल्याही प्रकारची घाई नाही आहे, काही टार्गेट किंवा पुस्तकं संपवायची घाई नाही आहे आणि कुणाला तरी दाखवून द्यायचं आहे किंवा मी एवढं वाचलं, मी तेवढं वाचलं, असल्या बालिश गोष्टीसुद्धा यामध्ये हे करताना दिसणार नाहीत तुम्हाला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत.
आणि फक्त सिरियस ॲस्पिरंट जे करतात ते तुम्हाला इथं हायलाईट केलं आहे. सिलेबस पाहिला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले आणि स्टँडर्ड रेफरन्स बुक्स पाहिले. दॅट इज द स्टार्टिंग ऑफ युअर फर्स्ट अटेम्प्ट प्रिपरेशन. ठीक आहे. आणि आता फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही सिरियस ॲस्पिरंट करत आहात, तर आता फर्स्ट अटेम्प्ट तुमच्यासाठी कसा महत्त्वाचा आहे याबद्दल आपण व्हिडिओ जो बनवत आहोत ते हे टार्गेट आहे. तुम्हाला त्या गोष्टी आणि त्या पहिल्या अटेम्प्टचं महत्त्व तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कसं सांगू की जेणेकरून तुम्हाला ती हायलाईट होईल मुद्दा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या पहिल्या अटेम्प्टला त्याच सिरियस लेवलने घ्याल की ज्या लेवलला खरंच एक्झामच्या दृष्टीने घ्यायला हवं आणि त्याचा फायदा तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट मिळवण्यामध्ये होईल. ठीक आहे. तर पहिला मुद्दा काय आहे, पहिला अटेम्प्ट महत्त्वाचा काय आहे मित्रांनो, तर नवीन ऊर्जा असते, ताजेतवाने असतं, फुल फ्रेश असता तुम्ही मित्रांनो. नवीन असतं मार्केटमध्ये, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची क्युरिओसिटी असते. प्रत्येक क्वेश्चन पेपर, प्रत्येक क्वेश्चन, सिलेबस, मटेरियल, प्रत्येक गोष्टीची तुम्हाला क्युरिओसिटी असते मित्रांनो की काय असणार आहे, कसं असणार आहे, या सब्जेक्टमध्ये काय असणार आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला 7वी 8वी नंतर 9वी नंतर आपण वाचलेला नसतो. BA बॅकग्राऊंड असेल ती गोष्ट वेगळी. भूगोल आपण कधी डिटेलमध्ये गेलेलो नसतो किंवा केलेलो असलो तरी एक्झामच्या दृष्टीने आपण ते कधी पाहिलेलं नसतं किंवा स्पर्धा परीक्षेसाठी वाचताना ते आपल्याला एक नाविन्यपूर्ण काहीतरी वेगळा अनुभव येत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी पूर्ण क्युरियस असतात आणि त्या क्युरियस माइंडने आपण खूप चांगल्या पद्धतीने वाचत असतो. मग परिपूर्ण अभ्यास आणि तयारी. परिपूर्ण अभ्यास आणि तयारी का, कारण आपण मगाशी जे डिस्कस केले फर्स्ट अटेम्प्ट प्रिपरेशनसाठी ज्या बेस लागतात त्या गोष्टी आपण केलेल्या असतात. परिपूर्ण तयारीमध्ये आपण सिलेबस पाहिलेला असतो, प्लस प्रिव्हियस इयर पाहिलेले असतात, प्लस स्टँडर्ड रेफरन्स बुक्स वाचलेले असतात, रिव्हिजन केलेली असते, नोट्स काढलेले असतात आणि टेस्ट दिलेले असतात आणि त्याचं ॲनालिसिस देखील केलेलं असतं. हे सर्कल आहे मित्रांनो आणि हे सर्कल तुम्हाला प्रत्येकाला पार करूनच जावं लागतं सक्सेस जर मिळवायचं असेल तर. दॅट इज फॉर शुअर. तुम्ही हे स्किप नाही करू शकत मित्रांनो. याला चक्रव्यूह म्हणतात बरेच जण. हे चक्रव्यूह नाही मित्रांनो, ही डिमांड आहे एक्झामची. एक्झाम डिमांड आहे आणि तुम्ही ही समजून घेतली तरच तुम्ही पास होणार. विदाऊट एक्झाम डिमांड तुम्ही हवेत बाण मारून पास होऊ शकत नाही, तुक्के मारून पास होऊ शकत नाही. तुक्के मारून तुम्ही प्रिलिम्स पास होऊ शकता मॅक्स टू मॅक्स, त्याच्यात पण खूप कमी चान्स आहे. बट प्रिलिम्सच्या पलीकडे तुम्ही चुकूनही तुक्के मारून पास होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक सिलेबसचं तुम्हाला, प्रत्येक एक्झामचा सिलेबस तुम्हाला माहिती पाहिजे, PYQ माहिती पाहिजे, स्टँडर्ड रेफरन्स बुक्सवर कमांड पाहिजे, नोट्स पाहिजे, रिव्हिजन पाहिजे आणि तुम्ही त्यावर मॉक टेस्ट देऊन त्याचे ॲनालिसिस म्हणजे काय, तर बरोबर आले ते का बरोबर आले आणि चुकले ते का चुकलेत बाबा, ते चेक करणं. ठीक आहे. आणि यामुळे तुमचा परिपूर्ण अभ्यास असतो. परिपूर्ण अभ्यास असंच नाही होत मित्रांनो. परिपूर्ण अभ्यास केलेली पोरं तुम्हाला कधी पण कॉन्फिडंट नजर दिसणार, कधी पण रिलॅक्स दिसणार, चिल वाटणार एकदम. कधीच असं पॅनिक मोडवर दिसणार नाही तुम्हाला. तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल काही काही पोस्ट होल्डर किंवा काही काही मुलांकडे पाहिलं की एक निवांतपणा येतो, एक चिल वाटतं, कम्फर्टेबल वाटतं, कारण त्यांच्या प्रोसेसमधून आलेला इनहेरंट कॉन्फिडन्स असतो, तो त्यांनी बिल्ड केलेला असतो त्यांच्या डेली रुटीनमधून, त्यांच्या शेड्यूलमधून तो कॉन्फिडन्स आलेला असतो. असाच कॉन्फिडन्स आलेली मुलं असे तोंडात चमचा घेऊन आलेले नाही मित्रांनो. त्यांच्या डेली हार्डवर्कमधून, त्या रुटीनमधून, डिसिप्लिनमधून आलेला असतो. ठीक आहे. त्यामुळं हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा काय, मानसिक तणाव कमी असतो. कमी का असतो मित्रांनो, कारण कसलंही फायनान्शियल टेन्शन नाही. नवीन जेव्हा असता तुम्ही फर्स्ट अटेम्प्टला, नो फायनान्शियल टेन्शन, नो फॅमिली टेन्शन, म्हणजे घरून काही प्रेशर नसतं, फायनान्सची काळजी घेतलेली असते. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पाठवलेलं असतं. फायनान्शियली चांगली पूर्तता होत असते तुमची, ना कसली जबाबदारी असते तुमच्यावर. ठीक आहे. नो फायनान्शियल, नो फॅमिली, नो जबाबदारी. ठीक आहे.
त्यामुळं तुम्ही मेंटली कूल असता मित्रांनो. आणि मेंटली कूल असणं दॅट इज द बेस्ट थिंग टू प्रिपेअर फॉर एनी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. तुम्ही विथ प्रेशर अभ्यास करणं आणि मेंटली कूल डाऊन अभ्यास करणं जमीन आसमानाचा फरक आहे मित्रांनो. तुमच्या ग्रास्पिंगपासून, तुमच्या रिकॉलिंगपासून, तुमच्या मेमरीपासून प्रत्येक गोष्ट इम्पॅक्ट करते. तुम्ही जर का रिलॅक्स माइंडने गोष्टी करत असाल तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचे रिकॉलिंग, त्याचं तुम्हाला मेमरायझेशन, ती रिव्हिजन ती वेगळीच लेवलला असते. आणि तुम्ही कंटिन्यू पॅनिक मोडमध्ये असणं, घरून कंटिन्यू फायनान्शियली इश्यू चालू असणं, तुमचं रिलेशनशिप क्रायसिस चालू असणं, मित्रांमधनं कुठेतरी डिसरिस्पेक्ट देणं चालू होतं. जसं तुम्ही फेल्युअर घेऊन लाँग टर्म राहता तेव्हा ह्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक ठरतात. म्हणून ह्या पिरियडमध्ये मानसिक तणाव खूप कमी असतो आणि त्याचा फायदा तुम्हाला प्रिपरेशनमध्ये होतो पहिल्या अटेम्प्टमध्ये. ठीक आहे. चौथा मुद्दा काय आहे? पहिल्या प्रयत्नात निकाल लागण्याचा ट्रेंड पण आहे. हाच आहे, ना मानसिक ना मेंटल काय प्रेशर आहे, ना फायनान्शियल काय बर्डन आहे, ना रिलेशनशिप काय क्रायसिस आहे. कारण नवीन नवीन गोष्टी तुम्ही सगळ्या फक्त अभ्यासाच्या दृष्टीनेच करत असता. तुम्हाला कसल्याही प्रकारचा ताणतणाव नसतो आणि तुम्ही अभ्यासामध्ये असल्यामुळं तुमचा फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होण्याचा पर्सेंटेज हाय असतात. त्यामुळे हा ट्रेंड UPSCमध्ये तर खूप चांगला आहे, MPSCमध्ये अजूनही, पण येत्या काळात MPSCमध्ये पण हा ट्रेंड नक्की वाढेल, कारण आता पॅटर्न ऑलमोस्ट सेमच झालेला आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे प्रामाणिक प्रयत्न आणि नवीन स्पर्धा असते. नवीन असताना मित्रांनो तुम्ही अभ्यास करता फक्त. तुम्हाला पास व्हायची इच्छा खूप स्ट्रॉंग असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि फ्रेशली तुम्ही गोष्टी करत असता, गोष्टी पाहत असता आणि टार्गेट तुमचं सेट असतं. आणि त्या गोष्टी करत असताना तुम्हाला नवीन काही गोष्टी माहिती नसतात किंवा टाईमपास किंवा तुम्ही डेअरिंग करत नाही काही अभ्यास सोडून काही नॉनसेन्स गोष्टी करण्याची. त्यामुळं ऑनेस्ट तुमचे एफर्ट असतात. ठीक आहे. आणि त्याचाच परिभाग म्हणून तुम्हाला एक्झाम चांगली कळते आणि एक्झाम समजली की 90% काम होतं मित्रांनो तुमचं. बाकी फक्त एक्झाम ॲपियर होण्याचा बस असतो. तुम्हाला एक्झाम समजेपर्यंतच एफर्ट घ्यायचे आहेत. बिलीव्ह मी मित्रांनो, अजिबात ह्या परीक्षेला, या प्रोसेसला मोठं करू नका, मार्केटमध्ये अडकू नका. कारण तुम्ही जर, ठीक आहे आपण एवढा मुद्दा पाहूयात आणि त्यावर येऊयात. अपयशाची भीती कमी असते, हेच मुद्दे येतं. एक तर नवीन असता, तुम्हाला कोणी कसलाही फिअर फॅक्टर नसतो किंवा खूप वर्ष झालेत, खूप घरच्यांना खूप वाट पाहायला लावली आहे किंवा बरेच क्रायसिसमध्ये अडकलो आहे, फायनान्शियल असो, फॅमिली असो, रिलेशनशिप असो, काही गोष्टी असू दे, त्या गोष्टी अजिबात नसतात. एन्झायटी नसते, फिअर नसतो, इन्सिक्युरिटी नसते. त्यामुळे तुम्हाला फेल्युअरची भीती नसते मित्रांनो. आणि बिंदास ॲटिट्यूडने तुम्ही प्रिपरेशन करत असता आणि तो बिंदास ॲटिट्यूड तुम्हाला पोस्ट म्हणून देतो मित्रांनो. कळलं का? त्यामुळे त्या बिंदास ॲटिट्यूडचा फायदा तुमच्या प्रिपरेशनमध्ये करून घ्या मित्रांनो. एक्झामसाठी करून घ्या. त्या बिंदास ॲटिट्यूडचा फायदा एक्झामला करून घ्या, ना की बाकी काहीतरी पार्टी कल्चरमध्ये अडकला आहे, बाकी क्लबिंग चालू केलं आहे, रिलेशनशिपमध्ये अडकला आहे किंवा कुठेतरी बाकी धतिंग गोष्टी आणि नॉनसेन्स डिस्कशनमध्ये अडकला आहे. या गोष्टीमध्ये न करता तुमच्या फक्त एक्झामसाठी करून घ्या. पहिल्या अटेम्प्टचं महत्त्व तुम्हाला तेव्हा कळेल. आणि यामुळे पहिला अटेम्प्ट खूप आणि खूप क्रुशियल मानला जातो, कारण तुम्ही
सिरियस आणि नॉन सिरियसमध्ये जर का स्वतःला डिस्ट्रीब्यूट केलं आणि तुम्ही जर का सिरियस कॅटेगरीमध्ये येत असाल मित्रांनो, तर पहिल्या अटेम्प्टसारखा मौल्यवान अटेम्प्ट, सोन्याहून पिवळा मी तर म्हणेल, आयुष्य घडवणारा अटेम्प्ट कुठला नाही मित्रांनो. तर मगाशी आपण जो एक मुद्दा बोलत होतो तो हा की तुम्ही नवीन असताना ह्या गोष्टी करता मित्रांनो. तुम्ही नवीन असताना तुम्ही नॉनसेन्स गोष्टीमध्ये अडकत नाही मित्रांनो. नॉनसेन्स डिस्कशन, इरिलेव्हंट थिंग्स की ज्या एक्झामसाठी गरजेच्या नाहीत किंवा गरजेच्या आहेत, या गोष्टीमध्ये तुम्ही अडकत नाही. आणि हेच जर का पुढे जाऊन तुम्ही 2-3 वर्षे प्रिपरेशन करता, तेव्हा तुमच्याकडे वेळ असतो. नवीन ॲस्पिरंटकडे नवीन वेळ नसतो, कारण त्यांच्याकडे टार्गेटच तेवढे असतात मित्रांनो. फुल ऑक्युपाय राहतात हे पुरं. न्यू सिरियस ॲस्पिरंट म्हणाला मी. सिरियस शब्द मी सारखं वापरते कारण नॉनसेन्स आणि नॉन सिरियस मुलांची ढिक्स असलेल्या आहेत स्पर्धा परीक्षा मार्केटमध्ये. ठीक आहे. तर सिरियस ॲस्पिरंट टार्गेटने ऑक्युपाय असतात. नो टाईम फॉर नॉनसेन्स डिस्कशन, इरिलेव्हंट थिंग्स. त्यामुळं स्वतःच्या गोष्टीमध्ये एवढे ऑक्युपाय असतात, त्यामुळं कसल्या प्रकारचा टाईमपास होत नाही यांचा, आणि गोल ओरिएंटेड गोष्टी चालू असतात. त्यामुळं पहिल्या अटेम्प्टचा रिअल ॲडव्हान्टेज या पोरांना भेटून हे पोस्ट काढतात. ठीक आहे. याच्याऐवजी जुन्या मुलांचं काय होतं मित्रांनो, त्याच्याने पण तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टचा रिलेव्हन्स अजून चांगला कळेल. जुने मुलं काय करतात, 2-3 वर्ष झालेत आणि हे जर का इथंच आहेत, तर समजून घ्यायचं की यांनी एकतर सेल्फ एन्क्वायरी केलेली नाही आहे, स्वतःच्या स्टडीची, स्वतःच्या टेक्निकची ॲनालिसिस केलेलं नाही आहे की कशामुळं आपण फेल झालो आहोत. रिझन्स काय आहेत. त्यामुळं हे इथंच अजून पडलेले आहेत किंवा हे इथंच अजून स्ट्रगलिंग फेजमध्येच आहेत. पडलेले आहेत असं नाही म्हणणार, बट ह्या त्याच फेजमध्ये आहेत. आणि यांनी ती एन्क्वायरी केलेलं नसल्यामुळं आणि स्वतःला ऑक्युपाईड न ठेवल्यामुळं यांच्याकडे वेळ उरतो मित्रांनो. आणि त्या मोकळ्या वेळेमध्ये मग हे जनरल गप्पा मारणे, जनरल टॉक, पॉलिटिकल डिस्कशन, की मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे हे ते सांगतात, किंवा शरद पवार कसे चुकीचे आहेत आणि कसे बरोबर आहेत ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहतो यांना, किंवा गावच्या सरपंचांनी काय केलं, किंवा ब्ला ब्ला गोष्टी. आणि नॉनसेन्स डिबेट ह्या गोष्टी करतात. आणि हे कधी पार्टीमध्ये अडकणार, मग हे कधी बड्डे सेलिब्रेशनमध्ये अडकणार, हे कधी पोस्ट होल्डरसोबत दिवस घालवण्यामध्ये टाईम वेस्ट करणार. ह्या गोष्टी नवीन ॲस्पिरंट करत नाहीत मित्रांनो, कारण ते ऑक्युपाय असतात. आणि हा मेजर डिफरन्स असतो. दुसरं म्हणजे ह्याच मुलांना 2-3 वर्ष झाल्यानंतर घरून कॉल चालू होतात, फॅमिली डिस्टर्बन्स चालू होतो की बाळा तू पास कधी होणार, अजून किती वर्ष अभ्यास करायचा आहे, तुझं लग्नाचं वय झालं, अजून किती वर्ष अभ्यास करायचा, तुझं
तुझ्या लहान्या भावाचं लग्न झालं, अजून किती किती वर्ष अभ्यास करायचा आहे, अशा गोष्टी ह्या चालू होतात. फायनान्शियल बर्डन चालू होतं, घरचे हात वर करायला लागतात, मित्रांना वाटतं की याचं काय होणार नाही, आणि त्याच गोष्टीमधून मेंटल प्रेशर, मेंटल डिप्रेशन चालू होतं. मेंटल प्रेशर पण इन्क्रीज व्हायला चालू होतं, आणि त्याचा परिपाक म्हणून तुमचा अभ्यास कमी होऊन तुम्ही नॉनसेन्स गोष्टीमध्ये अडकून मग याचा स्ट्रेस तुम्ही कधी परिस्थितीला देणार, कधी आईवडिलांना देणार, कधी मित्रांना देणार, कधी कोणी रिलेशनशिपमध्ये असेल तर त्या गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडला देणार, आणि यामध्ये पूर्णतः स्वतःचं ॲनालिसिस, सेल्फ एन्क्वायरी न करता ब्लेम गेम चालू होतं, आणि कुठेतरी स्वतःला सॅटिस्फाय करायचं, टेम्पररी सॅटिस्फाईड करायचं काम चालू करायला लागतो आपण. त्याच्यामुळे पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला नवीन क्युरिओसिटीमध्ये न्यू एक्सपिरियन्सेस, फ्रेश एनर्जी, फ्रेश वाईब, पॉझिटिव्ह ॲफर्मेटिव्ह गोष्टी करताना जेवढा तुम्हाला फायदा करून घेता येईल पहिल्या अटेम्प्टचा तेवढा करून घ्या. पहिल्या अटेम्प्टला अजिबात ग्रँटेड घेऊ नका. फक्त बेसिकली कन्क्लूड मला एवढंच करायचं आहे मित्रांनो, पहिल्या अटेम्प्टला दोन ते तीन मुद्दे सांगतो आणि थांबवतो मित्रांनो. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, आय नो, बट काही गोष्टी थोड्या गरजेच्या वाटतात आणि ऑन दी स्पॉट पण काही आठवतात, त्यामुळे मी ते ॲड करत चाललो. तर कन्क्लुजन काय मित्रांनो या पूर्ण व्हिडिओचं, की फर्स्ट अटेम्प्ट डू नॉट टेक ग्रँटेड. ठीक आहे, अजिबात ग्रँटेड घेऊ नका मित्रांनो. दुसरं काय आहे की टेक रिस्पॉन्सिबिलिटी. कोणी सांगायची गरज नाही पडली पाहिजे मित्रांनो की आत्ता तू एक्झाम दे किंवा आत्ता तू एक्झाम देऊ नको. हा तुमचा फुल 100% हा तुमचा डिसिजन असायला हवा की तुम्ही एक्झाम कधी देणार आणि कुठली एक्झाम प्रिपेअर करणार आणि कुठली एक्झाम कधी देणार. ठीक आहे. तिसरं काय आहे, विदाऊट प्रिपरेशन कॉम्पिटिशनमध्ये चुकूनही उतरू नका. ठीक आहे, अजिबात विदाऊट प्रिपरेशन उतरायचं नाही आहे मित्रांनो, कारण त्याचा रिझल्ट काय येणार आहे, फेल्युअर. एक्सपिरियन्स वगैरे काय नसतं. तुम्ही फुल फ्लेज तयारी करा. फुल फ्लेज काय तेच पुन्हा सांगतोय. सिलेबस 2, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर, स्टँडर्ड बुक्स, नोट्स, रिव्हिजन, टेस्ट, मॉक टेस्ट आणि त्याचंच ॲनालिसिस. ह्या सर्कलमधून जा मित्रांनो. कंपल्सरी कुठली एक्झाम करा तुम्ही, पोलीस भरतीपासून IAS पर्यंत कुठली एक्झाम करा, ह्या प्रत्येक स्टेजमधून तुम्ही व्यवस्थित पार पडा. कुठलीच एक्झाम तुम्ही फेल होणार नाही मॅडम, दॅट इज फॉर शुअर, दॅट इज माय गॅरंटी. एवढ्या गोष्टी करून तुम्ही मला भेटा आणि सांगा की सर तरी पण मी फेल झालो. तुम्ही पहिली एक्झाम फेल होताल किंवा पहिल्या वर्षीची एक्झाम फेल होणार झालं तर चान्सेस खूप कमी आहेत. ह्या सर्व गोष्टी करून तुम्ही फेल होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण झाले तर एखादी एक्झाम फेल होणार, पण त्याच्या पुढच्या एक्झाम तुम्ही नक्की क्रॅक करणार. बेसिकली काय, अभ्यास चांगला आहे ना मित्रांनो, आज नाही तर उद्या पोस्ट मिळण्याचे, एवढंच क्रक्स आहे. ठीक आहे. तर पहिल्या अटेम्प्टचं महत्त्व तुम्हाला कळालं असेल आणि तुम्ही त्या अटेम्प्टला ग्रँटेड घेणार नाही आणि त्याबद्दलचा सिरियसनेस, त्याबद्दलचे काही कन्फ्युजन्स, काही जे काही तुमच्या डोक्यामध्ये जे काही इश्यूज होते, शंका होत्या, त्या या व्हिडिओमधून मी बऱ्यापैकी दूर करायचा प्रयत्न केला आहे. तरी पण तुम्हाला काही शंका असतील की सर यामुळे असे प्रॉब्लेम आहेत किंवा तुमची काही एक्सेप्शनल वेगळी केस असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर मी त्यावर काहीतरी सोल्युशन माझ्या परीने, मला जेवढे अनुभव आहे त्याबद्दल मी नक्कीच तुम्हाला सांगून तुमचं शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या व्हिडिओमधून आपण तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे आणि तुमचे बरेचसे इश्यूज सॉल्व्ह झाले असतील पहिल्या अटेम्प्टबद्दलचे, अशी आशा करतो आणि थांबतो.
पाहत राहा राजन्स अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन, नवीन टॉपिक घेऊन. कीप स्टडिंग. बाय बाय. टेक केअर.